बऱ्याचशा घरांमध्ये नवरे सुद्धा फार कटकटी असतात बरं का. एखादा विषय ना सहजासहजी अजिबात सोडणार नाहीत. एखाद्या विषयावरून जर वाद सुरू झाला, तर शेवटपर्यंत त्याचा केस पाडत राहतील. छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये लक्ष घालायचं. छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये सारखी किरकिरी करायची. उगाचच तोंडाला तोंड लावायचं. अरे ते करायचंच आहे, तर भांडण मिटवायला करा ना, भांडण वाढवायला नाही. पुरुषांना काय वाटत असतं माहिती का? त्यांना वाटत असतं, की मी खूप लॉजिकल भांडतोय, मी मुद्देसूद भांडतोय आणि खरं-खोटं मी एकदम स्पष्ट करणार आणि कोण जिंकते ते बघणार. आणि स्त्रिया काय प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीवरून नुसत्या इमोशनल होत असतात. बाकी त्यांना कशाचं काही पडलेलं नसतं. पण भांडण मिटल्यानंतर किंवा मिटत आल्यानंतर प्रत्येक नवऱ्याला हे आतून माहिती असतं, की समोरची व्यक्ती खूप लॉजिकल बोलते आणि तेवढीच इमोशनल सुद्धा आहे. आणि आपण आपला मुद्दा प्रूव्ह करायला इलॉजिकली त्याच्यावरती स्ट्रेच करत बसलो आणि इमोशन समजून घेतलेच नाहीत. आणि ह्याचा पश्चाताप होतो म्हणून कुठल्याही भांडणात शेवटी पुरुषालाच माघार घ्यावी लागते आणि शांत बसायला लागतं. बाई बरोबर तुझं खरं. तर एक गोष्ट पुरुषांनी समजून घ्यायला पाहिजे. आपण पण इमोशनलीच भांडत असतो. आपल्याला पण कुठेतरी डिसरिस्पेक्ट झाला असं जर वाटत असेल, एखाद्या गोष्टीचा राग आला असेल, आपण त्यामुळे अननेसेसरी खूप जोरात आवाज चढवतो, आरडाओरडा करतो, कधी-कधी आदळआपट करतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ते तुमचे इमोशन्स आहेत. फक्त ते इमोशन्स आपल्याला कंट्रोल कसे करायचे हे माहीत नाहीये. त्यामुळे त्याचा उद्रेक होतो. आणि आपण म्हणतो काय, बायकाच खूप जास्त इमोशनल असतात आणि एखादी स्त्री जर किरकिर करत असेल, तर तिला सहजपणे विचारलं जातं, "काय मग तुझे पिरियड्स चालू झालेत वाटतं." एक गोष्ट लक्षात घ्या, हा इमोशनल इंटेलिजन्स बायकांमध्ये थ्रू आउट इयर आहे. त्या पर्टिक्युलर पिरियड दरम्यान तो इम्बॅलन्स होतो. त्यामुळे त्यांना इरिटेशन, किरकिरी जास्त होत असेल, त्यामुळे त्यांना ते सांभाळून घेणं जास्त गरजेचं आहे ना, की त्यांच्याशी भांडत बसणं. एक गोष्ट लक्षात घ्या, घरातलं वातावरण हे घरातल्या स्त्रीच्या मूडवरती डिपेंड करतं, कारण ती घरातली मेन एनर्जी सोर्स आहे. लहानपणी एखाद्या दिवशी जर आपली आई आजारी असेल, मग भले बाबा किती काही छान-छान खायला घेऊन येते, तरी सुद्धा आपला मूड राहत नाही. घरात असं वाटतं, की सगळं उदास वातावरण झालंय. त्याचं तेच कारण आहे. आणि आता आईच्या जागी आपली पत्नी घरातली करती मेन स्त्री आहे. त्यामुळे एनर्जी सोर्स पूर्णपणे तिच्याकडे कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. आणि एनर्जी ही कधी स्टेबल राहत नाही. ती कायम फ्लोइंग असते, फ्लक्च्युएट होते. आपल्या घरातलं इलेक्ट्रिक सर्किटचंच एक्झाम्पल घ्या. करंट कायम फ्लोइंग राहणार आहे. त्याचा व्होल्टेज कायम खालीवरती होत राहणार आहे. त्याशिवाय तो घरातल्या वेगवेगळ्या अप्लायन्सना एनर्जी देऊ शकत नाही. आपल्या घरात प्रकाश पडणार नाही. आणि या फ्लक्च्युएटिंग करंटला स्टेबल करण्यासाठी आपल्या त्या सर्किटमध्ये सगळ्यात जाड स्ट्रॉंग एक वायर असते, ती म्हणजे अर्थिंगची वायर. त्यामुळे कुठेही जर करंट लीक होत असेल किंवा फ्लक्च्युएट होत असेल, तर त्याला स्टेबल करण्यासाठी ती अर्थिंगची वायर कामी येते. सगळा तो ॲडिशनल फ्लो ती स्वतः ॲब्झॉर्ब करते आणि जमिनीत मुरवते. ज्यामुळे घराची सेफ्टी टिकून राहील. हे जर तुम्हाला लक्षात आलं, तर हे समजून घ्या, घरातल्या पुरुषांनी घरातल्या अर्थिंग वायरचं काम केलं पाहिजे. त्याने तेवढं स्ट्रॉंग आणि स्टेबल राहिलं पाहिजे. भले बाकी वायर्समध्ये किती फ्लक्च्युएटिंग करंट असू दे, पण तो घराला एनर्जी, प्रकाश देण्याचंच काम करणार आहे. तुम्ही जर अर्थिंग न बनता जर तुम्ही पण लाईव्ह वायर बनलात आणि दुसऱ्या लाईव्ह वायरला जी तडफड करते ऑलरेडी, त्याला जर दुसरी आपण जेव्हा लाईव्ह वायर जोडू, तर काय होईल? मोठा स्पार्क होईल, घरामध्ये स्फोट होईल. घराची सेफ्टी कशी टिकणार? हा व्हिडिओ खास करून मी माझ्या सगळ्या पुरुष मित्रांसाठी बनवलाय, कारण मी पण तुमच्यातलाच एक आहे. मलाही अशी घाणेरडी सवय होती, उगाचच अननेसेसरी विषय वाढवायचा, भांडण-तंडे करायचे. पण आज पुढे जाऊन मला कळतंय, की त्यामुळे काही होत नाही, नुकसान माझंच होतंय. घरातलं वातावरण अननेसेसरी बिघडतंय. त्यापेक्षा मी जर स्टेबल माइंडने तिचं म्हणणं काय ते ऐकून घेतलं, तिला ते इमोशनल व्हॅलिडेशन दिलं आणि स्वतः मात्र स्वतःचा टेम्पर हलू दिला नाही ना, तर गोष्टी खूप जास्त सोप्या होतात, लवकर मिटतात. आणि ही एक गोष्ट चांगली मला आता कळाली, घरातली स्त्री जेव्हा केव्हा वाद घालते ना, तो ती कायम तुमच्या भल्यासाठी घालते. इमोशनल जरी असले तरी तेवढीच लॉजिकल असते. त्यामुळे तिचं नेहमी ऐकायला पाहिजे. आणि हे एक खूप महत्त्वाचं अपोझिट इक्वेशन पण लक्षात घ्या. घरातली एनर्जी किंवा घरातली लक्ष्मी जेवढी चंचल आणि फ्लोइंग राहील ना, तेवढीच तुमच्याकडे फायनान्शियल आणि इमोशनल स्टेबिलिटी जास्त येणार. हे असंच काम करतं. पाठवा मग हा व्हिडिओ आपापल्या घरातल्या वायरिंगला आणि त्यातली अर्थिंगची कोण आहे आणि लाईव्ह वायर कोण आहे हे मला कमेंटद्वारे कळवा. भेटूया परत. धन्यवाद.